केरळच्या वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात 308 लोक मरण पावले। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। पण याबाबत केंद्राकडून सूचना देण्यात आल्या होत्या। पूर्वसूचना देऊनही केरळ सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम आपण सर्वांनी पाहिला। काय आहे प्रकरण, याबाबत काय खुलासा करण्यात आलाय पाहूयात। तर वायनाडमध्ये भूस्खलनामुळे अनेकांचा बळी गेला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेमध्ये केरळ सरकारला या भागातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत 23 जुलै रोजी पाठवलेल्या इशाऱ्याकडे लक्ष न दिल्याबद्दल दोष दिलाय। वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर कॉलिंग अटेन्शन मोशन दरम्यान बोलताना शहा यांनी 9 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या बटालियन येऊनही केरळ सरकार सतर्क झालं नाही आणि जर ते जोडले तर त्यांनी वेळीच कारवाई केली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असं अमित शहा यांनी म्हटलं। 23 जुलाई को केरल सरकार को अर्ली वार्निंग भारत सरकार की ओर से दी गई थी। 23 जुलाई को 7 दिन पहले, फिर 24 को गई, फिर 25 को गई, 26 तारीख को मान्यवर ये कहा गया कि 20 सेंटीमीटर से ज्यादा वर्षा होगी, भारी वर्षा होगी, लैंडस्लाइड होने की संभावना है, मड भी रस होकर आ सकता है और लोग इसके अंदर दबकर मर भी सकते हैं। मैं कुछ कहना नहीं चाहता था मान्यवर, मगर भारत सरकार की अर्ली वार्निंग सिस्टम पर सवाल किए गए, इसलिए मैं कहता हूं प्लीज लिसन अस, मत चिल्लाइए, प्लीज रीड इट। जो वार्निंग भेजा है उसको पढ़िए जरा। और इस देश में कई राज्य सरकारें ऐसी हैं जिन्होंने इस प्रकार की वार्निंग का उपयोग कर कर जीरो कैजुअलिटी डिजास्टर मैनेजमेंट किया है। It's a terrible tragedy for Wayanad, for Kerala and for the nation. We've come here to see the situation. It's quite a painful experience to see how many people have lost family members, lost houses. वायनाडमध्ये झालेली दुर्घटना टाळता आली असती। भारत सरकारने त्यासाठी 2014 पासून विशेष मेहनत घेतली आहे। त्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च सुद्धा केलेत। यामुळे भारतातील आपत्ती पूर्व सूचना जगातल्या प्रथम 4 देशांमध्ये गणली जाते आहे। भारत सरकारकडून या संदर्भात या आपत्तीच्या अगोदर याचे निर्देश दिले होते, सावधान केलं होतं, मात्र यावर कुठलीच उपाययोजना न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। अर्ली वार्निंग सिस्टम है, हीट वेव के लिए है, तूफान के लिए है, चक्रवात के लिए है, यहां तक बिजली के लिए भी अर्ली वार्निंग सिस्टम है, जो 10 मिनट पहले बिजली अक्षांश रेखांक के साथ कहां गिरेगी वो सीधा कलेक्टर को इन्फॉर्म करती। कि अर्ली वार्निंग सिस्टम नरेंद्र मोदी जी 2014 में प्रधानमंत्री बने, 2016 से ये प्रोजेक्ट चालू हुआ और 23 तक दुनिया की सबसे आधुनिक अर्ली वार्निंग सिस्टम कहीं पर है तो भारत में। और इसका 7 दिन पहले इसका अनुमान देने वाले 4 ही देश है, उसमें से एक भारत है। तर वायनाडमध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये 302 जणांचा बळी गेलाय। दरम्यान या दुर्घटनेआधी केंद्र सरकारकडून पूर्वसूचना दिली होती, मात्र केरळ सरकारने याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा आणि केसी वेणुगोपाल हे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याचं मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी केरळमध्ये पोहोचले। राहुल गांधी हे 2 वेळा वायनाडमधून निवडून आले होते, तसंच त्यामुळे त्यांची परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। पण या दरम्यान राहुल गांधींना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय।
राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारींचा व्हिडिओ समोर आलाय। आपण तेही पाहूयात। നിങ്ങളെ ജയിപ്പിച്ച നാട്ടുകാരാണ് എം.പി. ഒക്കെ ആക്കി നാട്ടുകാരാണ് നിർത്തിയിട്ടില്ലെങ്കിൽ എന്താ അവിടെ തടയും ഉറപ്പാ നിർത്താൻ മതി ജയിപ്പിച്ച എം.പി. എം.എൽ.എ ആക്കി ആൾക്കാരെ വഴി നിർത്തിയാണ് ഇധർ 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 2 മിനിറ്റ് तुम्हारे വിദ്യാക്കാ വിദ്യാക്കാ എം.എൽ.എ പറയാനോ വിദ്യാക്ക നിർത്താൻ പറയും ഇതൊക്കെ എം പി ആൾക്കാരാണ് മറക്കാൻ വിട്ടേക്കാം അല്ല പോയിട്ട് എന്താ അങ്ങോട്ട് പോയിക്കോ തടയാൻ എന്താക്കിയാണ് ബാരിക്കേഡിനാടെ പോയി തടയുണ്ട് എല്ലാവരും തടയും തടഞ്ഞിട്ടേ പോകുള്ളൂ നാട്ടിൽ പുറത്തിറങ്ങാൻ പറ്റില്ല നിൽക്കണെന്തിനും വന്നതിനോടെ ഇവരെന്തിനും ഒന്ന് കാൽമ ചളിയാക്കാൻ എന്ത് കാണാൻ വേണ്ടി വന്നിട്ട് മാന്താനും ഇവർക്ക് പാടുന്നല്ലോ നിങ്ങളെ ജയിപ്പിച്ച നാട്ടുകാരാണ് എം.എൽ.എ എം.പി. ഒക്കെ ആക്കി നാട്ടുകാരെ നിർത്തിയിട്ടില്ലെങ്കിൽ എന്താ അവിടെ തടയും ഉറപ്പാ നിർത്താൻ മതി ജയിപ്പിച്ച എം.പി. എം.എൽ.എ ആക്കി ആൾക്കാരെ വഴി നിർത്തിയാണ് ഇധർ 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 2 മിനിറ്റ് तुम्हारे വിദ്യാക്ക വിദ്യാക്ക വിദ്യാക്കോടെ എം.എൽ.എ പറയാനോ വിദ്യാക്ക നിർത്താൻ പറയും ഇതൊക്കെ എം പി ഇതൊക്കെ എം പി ആൾക്കാരാണ് മറക്കാൻ വിട്ടേക്കാം അല്ല പോയിട്ട് എന്താ അങ്ങോട്ട് പോയിക്കോ തടയാൻ എന്താക്കിയാണ് ബാരിക്കേഡിനാടെ പോയി തടയുണ്ട് എല്ലാവരും തടയും തടഞ്ഞിട്ടേ പോകുള്ളൂ നാട്ടിൽ പുറത്തിറങ്ങാൻ പറ്റില്ല നിൽക്കണെന്തിനും വന്നതിനോടെ ഇവരെന്തിനും ഒന്ന് കാൽമ ചളിയാക്കാൻ എന്ത് കാണാൻ വേണ്ടി വന്നിട്ട് മാന്താനും ഇവർക്ക് പാടുന്നല്ലോ तर वायनाडमध्ये यापूर्वी सुद्धा भूस्खलन झालेलं आहे, त्याविषयीची माहिती पाहूयात।
गुवाहाटी भूस्खलन 1948 सप्टेंबर 1948 मध्ये भूस्खलनात संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं, ज्यामध्ये 500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. इतिहासामधील आपण भूस्खलन पाहतोय. याआधी कुठे कुठे देशामध्ये भूस्खलन झालं. दार्जिलिंग भूस्खलन 1968, यावेळेस 60 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग 91 भागांमध्ये उद्ध्वस्त झाला. या भीषण अपघातात 1000हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मॅपला भूस्खलन ऑगस्ट 1998 मध्ये उत्तर प्रदेशातील मापाला येथे सलग 7 दिवसांच्या भूस्खलनात 380हून अधिक जणांचा मृत्यू झाला. केदारनाथ भूस्खलन जून 2013, पूर आणि भूस्खलनामुळे 5700हून अधिक जणांचा मृत्यू झाला. 4200हून अधिक गावे जलमय झाली. माळीन भूस्खलन जुलै 2014 मध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन 151 लोकांचा मृत्यू झाला. देशभरात इतिहासामध्ये कुठे कुठे भूस्खलन झाले ते आपण पाहतोय. मणिपूर भूस्खलन ऑगस्ट 2023 मध्ये मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झालं. 40हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आणि आता वायनाड भूस्खलन 30 जुलै रोजी हे भूस्खलन झाले. आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झालाय. तर इतिहासामध्ये देशभरात 5 ते 6 ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.